गुड मॉर्निंग. कसं आहात तुम्ही सगळे? आज आहे आमच्याकडे सॅटर्डे स्पेशल मेनू, तो म्हणजे पावभाजी. सगळ्यांच्या आवडीची पावभाजी. तर बघा मी पावभाजी कशा प्रकारे करते. पावभाजीसाठी लागणारं सगळं साहित्य, सगळ्या भाज्या, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं काही मी तयारी करून ठेवली आहे. बटाटे, फ्लॉवर हे बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेत आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये. बटाटे, फ्लॉवर आणि मटार हे आपल्याला व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या आहेत. शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचापेक्षा पण कमी, आणि 3-4 थेंब तेलाचे घालायचे आहेत आणि जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या करून आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. भाजी मस्तपैकी शिजलेली आहे. बटाटे, फ्लॉवर मस्तपैकी स्मॅश होतील अशा प्रकारे शिजवून घेतली आहेत मी. आणि त्याचं जे पाणी आहे भाजीचं, म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक, तो मी साईडला करून घेतला आहे. तो खूप महत्त्वाचा आहे पावभाजी बनवताना. तर फोडणीचं साहित्य काय काय घेतलं आहे ते पण आपण बघूया आणि फोडणी कशी करायची आहे तेही बघूया. तेल मी चांगलं गरम करून घेतलं आहे फोडणीसाठी, आणि तेल गरम झालं की तेलामध्ये कांदा परतून घेतला आहे. 3 ते 4 कांदे घेतले आहेत मी, आणि ते कांदे मी व्यवस्थितपणे परतून घेतले आहेत. कांदा लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलं आहे. हळूहळू कांद्याला व्यवस्थितपणे तेल सुटलं आहे, आणि तेल सुटताना कांदा ब्राऊनसर रंग येईल अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतला गेला की त्यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे. शिमला मिरची मी शिजवत नाही, कारण मग शिमला मिरची शिजली की त्याचा विशिष्ट असा उग्र वास येतो आणि त्याचा भाजीचा कलर पण चेंज होतो. त्यामुळे मी फोडणीमध्ये शिमला मिरची बारीक चिरून घालते. आलं लसूण पेस्ट घेतली आहे मी 1 चमचा, आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. टॉमॅटो मी बारीक चिरून घालत नाही, कारण मग ते व्यवस्थित मिळून येत नाही आणि ग्रेव्ही पण छान होत नाही. तर टॉमॅटो 4 ते 5 मी मिक्सरला बारीक करून घेतले, प्युरे करून घेतली आहे, आणि ते पण या फोडणीमध्ये मिक्स केलं आहे. सोबतच काश्मीरी लाल तिखट आणि हळद घातली आहे, आणि पावभाजी मसाला घातला आहे. दॅट्स इट. बाकी मी कुठलेच मसाले पावभाजीमध्ये वापरत नाही आहे. पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिर्च आणि हळद एवढंच वापरते. आणि हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून झालं की आपल्याला याची 5 मिनिटांची एक वाफ काढायची आहे, म्हणजे तेल सुटण्यासाठी. बघा किती छान प्रकारे तेल सुटलं आहे या फोडणीला. अशा प्रकारे तेल सुटलं की ज्या आपण शिजवलेल्या भाज्या होत्या, फ्लॉवर, बटाटा आणि मटार, हे सगळं आपल्याला त्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. माझं ॲक्च्युली स्मॅशर खराब झालं आहे, त्यामुळे मी चमच्याच्या सहाय्याने हे सगळं मिक्स करून घेते, बारीक करून घेते. मी 3 स्टेपमध्ये पावभाजीमध्ये मिठाचा वापर करते. एकदा भाज्या शिजवताना, एकदा कांदा शिजताना, कांदा परतताना, आणि तिसऱ्यांदा म्हणजे लास्ट टाईम जेव्हा आपण ह्या सगळ्या भाज्या आणि फोडणी एकत्र करतो तेव्हा. चवीसाठी मी जरा टेम्प्टिंग पावभाजी होण्यासाठी मी थोडासा चाट मसाला पण यूज करते. चाट मसाल्याने भाजीला मस्त असं फ्लेवर येतो. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. महत्त्वाचं म्हणजे हे व्हेजिटेबल स्टॉक आपल्याला पावभाजीमध्ये, ह्या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे, आणि आपल्या आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार आपल्याला कमी जास्त घट्ट हवं आहे, पातळ हवं आहे, त्याप्रमाणे आपण हे पाणी ॲड करूया. व्हेजिटेबल स्टॉक कमी पडला तर तुम्ही गरम पाणी पण ॲड करू शकता भाजीमध्ये. आणि चमच्याच्या सहाय्याने मी भाजी हळूहळू हलवत बारीक करते. माझं स्मॅशर खराब झालं आहे, त्यामुळे आपल्याला 5 ते 6 मिनटाची या भाजीला वाफ करून घ्यायची आहे. भाजीला मस्त कड आला आहे, आणि भाज्या व्यवस्थितपणे छान अशा मऊ शिजलेल्या आहेत, कड पण आला आहे भाजीला. तर अशा प्रकारे घरगुती पद्धतीची पावभाजी झटपट मी करते. आणि सगळ्यांच्या आवडीचं अमूल बटर पावभाजीमध्ये तर असायलाच पाहिजे. अमूल बटर घालून घेतलं आहे, वरून छान हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे. हळूहळू त्या भाजीला असा रेड तवंग पण येतो, आणि जशी भाजी शिजते ना, तशी त्या भाजीला मस्त फ्लेवर येतो. माझी साधी सोपी पद्धतीची ही पावभाजी आहे. कोण अशा प्रकारे पावभाजी करतं किंवा कोणत्या वेगळ्या प्रकारे पावभाजी करतं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी अजून काय ट्विस्ट वापरू शकते मी, किंवा अजून कशाप्रकारे चांगली बनवू शकते हे पण सांगा. पाऊस किती छान पडतो आहे, त्यामुळेच आम्ही हा आज पावभाजीचा बेत केला. वरून मस्त चीज किसून घेतलं आहे, पाव मस्त अमूल बटरमध्ये गरम केलेत, आणि मी पावभाजी घरातल्या माझ्या सर्व मंडळींना सर्व केली आहे. तर तुम्ही पण पावभाजी बनवता का, आणि बनवत असाल तर कशी बनवता हेही मला सांगा. ओके, बाय.